नाही झालाय, पण 2 ऑगस्टला पहिलं आगमन आहे सुरतचा विश्वराजा म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एम टू सागर ब्लॉग. हे सगळ्यांनाच माहिती आहे, अरुण दादा नवीन वर्कशॉपमध्ये आलाय. आता तो परेल वर्कशॉपमध्ये नाही आहे, पण परेल वर्कशॉप आणि गणसंकुल ह्याच्या मधोमध त्याने जागा घेतलेला लालबाग परेलमध्ये. आणि तीच आज जागा आज आपण बघायला आलोय. मला मी सगळं सांगणार की कुठून कसं यायचं आहे, पण आता आज आहे त्यांच्या मंडपाचा शुभारंभ आणि त्याचाच आवाज तुम्हाला येत असेल ऐकायला. पण जोरात होणार आहे आणि जोरात गाजणार आहे अरुण दत्ते दादा यावेळी. आणि खूप खूप नवीन, म्हणजे तुम्हाला सगळ्यात माहिती आहे की 360 डिग्री म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती होती पर्यंतच्या महाराजांची. ती अप्रतिम होती मागच्या वर्षी. आणि यावर्षी काय अजून नवीन, यावर्षी काय अजून नवीन, ह्या प्रश्नचिन्हासाठी नवीन कारखाना घेतलाय दादाने आपला. आणि त्या कारखान्यामध्ये मला वाटतं की या वर्षी तरी एक नाही तर दोन नाही तर खूप मूर्त्या, अप्रतिम मूर्त्या ह्याच मार्गाने येणार आहेत. तो मार्ग तुम्हाला दाखवतो, जरा दाखव तिकडनं की याच मार्गाने येणार आहेत या वर्षीच्या नवनवीन मूर्त्या, बॅलन्सिंग मूर्त्या. आणि खूप मार्गाने त्या ब्रिज जवळ बाहेर पडणार आहे. तर आगमनाचा मार्ग आपला ह्यावेळी चेंज आहे. गणसंकुलचा एक आगमनाचा मार्ग आहे, त्याच्यानंतर कलागंधाचा एक मार्ग दिसत आहे आणि आता अरुण दत्तेचा आहे एक नवीन मार्ग आणि आगमनाचा. मला वाटतं की समोर दाखवू शकतो तो दाखव तिथेच बघण्यासाठी गर्दी. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्यासारखे व्हिडिओग्राफर आणि क्रिएटर लोक तर येतच असतात आणि त्या लोकांसाठी ही गर्दी म्हणजे प्रतिक असणार आहे. तर तुम्हाला सगळे अपडेट भेटतील याच चॅनलवरती, तर आताच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून सरळ सरळ जायचं आहे. सरळ आहे उपमुख्य सामग्री प्रांगण, म्हणजे मध्य रेल्वेची जागा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे, रेल्वेची जागा आहे. त्याच्या सरळ एकदम चालत राहायचं आहे. सरळच पोस्टर लावला आहे परळचा मोरेश्वर. आणि परळच्या मोरेश्वरवरनं तुम्हाला आतमध्ये लेफ्ट मारायचं आहे. मग लेफ्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसा आहे अरुण दत्ते दादाचा नवीन वर्कशॉप मित्रांनो. तर जाऊया, सरळ सरळ जातो म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल की कसं जायचं आहे ते. समोर आहे चीफ मॅटर मॅनेजरचं परेलचं अभियान. त्यासमोर आंबेडकर आणि गौतम बुद्धांचे फोटो आहेत. तिथूनच समोर आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला अरुण दत्तेचं नवीन वर्कशॉप बघायला भेटेल मित्रांनो. आणि तिथेच आता जातो आहे, तुम्हाला दाखवतो प्रॉपर कसं आहे ते सगळं. हे आहे समोर मित्रांनो जिथे परळचा मोरेश्वर बसतो, तिथेच बाजूला घेतला आहे अरुण दत्तेने कारखाना. आणि इथे जो मंडप बाजूला घालत आहे तिथे होणार आहे अरुण दत्तेचं नवीन वर्कशॉप. आणि समोर जो तुम्हाला मंडप दिसतोय तो आहे परेलच्या मोरेश्वरचा. असं काहीसं इथे आज आहे. आतमध्ये पूजा चालली आहे, तुम्हाला आता तिथे घेऊन जातो की कशा प्रकारे मंडपाची पूर्ण पूजा करतात अरुण दत्ते दादा. आणि तिथे जाऊया डायरेक्ट आणि आता तुम्हाला दाखवतो आजचा शुभारंभ. समोर आहेत आपल्या अरुण दत्ते दादा आणि त्यांचा आज मंडपाचा शुभारंभ आहे. आणि खूप छान अशी मूर्ती त्यांनी समोर ठेवलेली आहे आपल्या दर्शनासाठी. आणि अरुण दत्ते दादा आहे समोर, आपल्या आरती घेऊन आले. जस्ट आरती झाली आहे आणि खूप छान अशी मंडपाची पूजा इथे झाली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठी बघत असाल तर हा आहे परेल वर्कशॉप म्हणजे कलागंध. तर त्याची अपडेट देण्यासाठी आता मी तुम्हाला आलोय, तर लगेच आता जाऊया आणि तुम्हाला अपडेट देतो आजची. आता हे आहे कलागंध म्हणजे परेल वर्कशॉपला आलोय. आता आपण अरुण दत्तेच्या वर्कशॉपला होतो, तिथून आता डायरेक्ट आलोय कलागंधमध्ये. इथे आता किती तयारी आली आहे, चालली आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे एंटर केल्या केल्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इथे गणपतीचे साचे वगैरे ठेवलेले असतात आणि इथे शक्यतो छोट्या मूर्त्या होत्या, पण यावेळी थोडा तो खाली ठेवला स्पेस आणि इथे पुढे गेलात की तुम्हाला छोट्या मूर्त्या रेडी झालेल्या दिसत आहेत. समोरच आहे तो मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, मुंबईच्या राजाची प्रतिकृती आहे आणि खूप छान आहे. हे तुम्हाला आता नाही मी दाखवत, नंतर दाखवतो. पण ईश्वर आर्ट्स म्हणून आहे, त्यांनी आत्ताच हा कारखाना उभा केला इथे आणि खूप छान छान मूर्त्या आहेत. ह्या मूर्त्या तुम्हाला नंतर दाखवीन मी अपडेटमध्ये, पण आता तुम्हाला दाखवतो की काय अपडेट चालली आहे आतमध्ये, किती काम आला आहे जवळपास. ते समोरच आहे कलागंध म्हणजे आपला सिद्धेश दादाचं ऑफिस आहे तिथे आणि तिथे सर्व काम चालतं, बुकिंग वगैरे चालतात. सगळ्या कामाला सुरुवात झाली आहे. समोर बघू शकता की ते सिंहासनावरती मूर्ती बसतात, त्यांच्या सिंहासन तिथे रेडी होत आहेत आणि सगळे साचे रेडी आहेत आणि खूप जोरात काम सुरू आहे. समोर आहे पोहेकर आर्ट्स आणि इथे पण छान छान मूर्त्या असतात पोहेकर आर्ट्समध्ये आणि तिथे पण लगभग बुकिंगची तयारी सुरू आहे. जशा बुकिंग होतील तशा मूर्त्या रेडी करतात आणि साचे वगैरे तर ऑलरेडी सगळ्यांकडे रेडी असतात, पण जसं मंडळाला पाहिजे त्या प्रकारच्या मूर्त्या तयार करायला पण वेळ लागतात. आणि इथे बघू शकता की साच्यामध्ये काम सुरू झालं आहे ऑलरेडी आणि साच्यामध्ये सगळं क्लिनिंग आणि जॉईनिंग त्याच्यानंतर होणार आणि साचे भरतायत. तर साचे भरल्यानंतर ती मूर्ती रेडी होते. पण हे असतात ते साचे असतात, त्याच्यामध्ये POP वर्क आणि जे असतात कात्या वगैरे असतो तो मिक्स करून त्याच्यामध्ये साचा तयार केला जातो आणि त्या मूर्तींचा साचा तो जॉईंट केला जातो. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे अशा प्रकारचे साचे आहेत, ते रेडी करून ठेवले आहेत आणि या साच्यांमध्ये POP आणि जे काते असतं त्याचं काम भरलं जातं आणि त्याच्यानंतर ते असे पूर्णपणे साचे तयार केले जातात. त्याच्यानंतर ती मूर्ती घडवली जाते. पण हे जे लोक काम करतायत ना, त्यांच्या कामामध्ये ॲक्च्युली ती सगळी कला असते आणि ते लोक दिवसरात्र काम करतात. म्हणून आपला गणेशोत्सव आहे तो 10 दिवस पूर्णपणे चालतो आणि प्रत्येक मंडळाच्या रिक्वायरमेंटनुसार त्या मूर्त्या असतात त्या रेडी केल्या जातात आणि त्या सर्व या कामगारांमुळे. आता आपल्या सोबत आहे गणेश, त्याने आपल्याला आल्याला ओळखलं कारण की मागच्या वर्षी हा इथेच होता काम करायला आणि आता मी अपडेट घेता आणि चॅनलचं नावच घेऊन टाकतो, आजच लावतो. तर मित्रा, कसं वाटतंय तुला इथे आता? आता खूप चांगलं वाटतंय, कसं बाप्पा इथे घडणार आहे आणि काहीच दिवसात बाप्पाचं आता स्वरूप मिळणार आहे. कडक, एकदम कडक. पण या वर्षी काय आहे, नवीन नवीन काय आहे यावेळेस भेटणार ना? खूप नवीन मिळणार आहे, कारण का खूप काही विशेष असणार आहे यावेळेस. खूप काही विशेष म्हणजे खूप काही डबल टेबल हा, मागच्या वर्षीपेक्षा पण खूप यावर्षी भारी असणार आहे. भारी असणार आहे. मला फक्त एक विचारायचं, आता हे सगळे साचे आहेत हा. आणि हे समोर जे काम करतात हा. दिवसरात्र काम करतात, हा. तर मला सांगतील काही काम म्हणजे कुठून स्टार्ट होतं आणि कुठपर्यंत? स्टार्ट जे आहे दादा ते कास्टिंग पासून सुरुवात होतं, म्हणजे पार्ट्स निघणार, नंतर जॉईन होणार. ओके, म्हणजे हे आता जे काम करतात त्याला कास्टिंग बोलतात. हा, कास्टिंग बोलतात त्याला. नंतर मग ते जॉईन होणार, मग फिनिशिंग होणार, नंतर कलरिंग होणार, नंतर मग आखणी होणार. ओके, असं सगळ्यांना कास्टिंग बोलतात. कास्टिंग मधला जे काढणार त्याच्यानंतर मग त्याला जॉईन करणार, हा, नंतर जॉईन करणार, नंतर फिनिशिंग, नंतर मग त्याला कलरिंग. नंतर लास्टला आखणी. हा. मग ह्या वर्षी किती गणपती आहेत? आपल्याकडे दादा ते तर खूप सारे गणपती आहे, आणखीन खूप काही विशेष पण आराम नाही, मला वाटत नाही. मागच्या वर्षी तर एवढा दिसला नव्हता, या त्याच्यापेक्षा पण डबल दिघाणार. पण या वर्षी मला एक प्रश्न विचारायचा आहे. सांग. या वर्षी पहिलं आगमन कुठलं असणार आहे? पहिलं आगमन दादा तर सध्या तर फिक्स नाही झालाय, पण 2 ऑगस्टला पहिलं आगमन आहे. 2 ऑगस्ट सुरतचा विश्वराजा म्हणून, सुरतचा विश्वराजा म्हणून आगमन. विश्वराजा. हा. मित्रांनो, 2 ऑगस्ट आहे, माझ्या बर्थडेची तारीख सांगितली. पण हॅपी बर्थडे दादा तुला ऍडव्हान्स मध्ये. थँक्यू सो मच. पण आता त्या मित्र आपल्याला भेटत त्यांनी येत हा, ठीक आहे. नक्की मला भेट. गणेश, हा. आपण व्हिडिओ बनवू आणि अपडेटच्या आगमनाच्या दिवशी पण तुला
थँक्यू. करू आपण. इकडे समोर पण बघू शकता की इथे कास्टिंग मधनं आता काढलेले आहेत आणि मोठे मोठे बूल आहेत इथे आणि मोठे मोठे बूलवरती म्हणजे यावेळी काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जोरात तयारी चालू आहे आणि कष्ट घेत आहेत, खूप कष्ट घेत आहेत सगळे कामगार आणि हे दिवस रात्र इथे कष्ट चालू दिसणार तुम्हाला आणि खूप मजा येते. म्हणजे मागच्या वेळी आलो होतं तर काहीच नव्हतं, आता तुम्हाला सगळे कास्टिंगमधनं काढलेले सगळे दिसत आहेत आणि सगळ्यांच्या श्री कला दिया ती आर्ट्स आणि हे इथे पण जोरात तयारी आणि बुकिंग वगैरे सुरू आहे. तर मागच्या वेळी आलो तेव्हा काहीच नव्हतं, पण आता इथे कास्टिंग वगैरे व्हायला लागले आणि जोरात इथे काम सुरू आहे. तर मला वाटतं की पुढच्या अपडेट आपण घेऊ तेव्हा आपल्याला मूर्त्या बघायला भेटतील, पण अर्ध्या मूर्त्या असतील तर मी दाखवणार नाही, पण ह्यांचे काम करतायत लोक 12 तास काम करतायत ते मी तुम्हाला दाखवेन.